सरकारने एवढं केल्यानंतर, सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही, ज्यांच्या हातात संधी होती 94 असेल, इतर वेळेला देखील असेल, पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला, त्यांना पण आपण काही जाब विचारणार की नाही. आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आरक्षण न मिळणं हा अन्याय आहे, त्यामुळं आम्ही न्यायासाठी उपोषण करतो. आम्हाला आरक्षण असूनही दिलं जात नाही आहे, त्यामुळं अखंड महाराष्ट्रात येऊन आम्ही चूक केली आहे का असा सवाल करत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय. जरांगेंच्या आंदोलनावरती ओबीसी नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी टीका केली. शिवाय याआधी त्यांना विरोधकांना याबाबत प्रश्न विचारा असं सुद्धा आवाहन करण्यात आले. मात्र आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील जरांगेंना या संदर्भातलं आवाहन केलं. विरोधकांवर टीका करत छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असताना मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना आता निशाण्यावर घेतलं. नेमकं त्यांनी काय म्हटलंय ते बघा. जे आम्ही बोलतो ते करतो. आमची भूमिका डबल भूमिका नाही, दुटप्पी भूमिका सरकारने कधीच घेतली नाही. सुरुवातीला जस्टिस शिंदे कमिटी केली, कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, आज कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले. हे एक मोठं यश आहे. त्याचबरोबर आम्ही म्हणालो मराठा समाजाला आरक्षण, इतर समाजाचं ओबीसीचं कुठलाही धक्का न लावता आम्ही देणार. विशेष अधिवेशन घेतलं, 10% आरक्षण आम्ही दिलं कोर्टामध्ये. आज कोण त्याच्या विरोधामध्ये गेलं आहे आपण तपासून बघा. त्यामुळे हे जे काही सगळे सोयरे विषय आहे, गॅजेटचा विषय, याच्यावर जस्टिस शिंदे कमिटी, सुक्री कमिटी ही काम करते आहे. काही आक्षेप आलेले आहेत आणि त्याच्यावर जे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवणार नाही, कुणाची दिशाभूल करणार नाही, कोटात एक आम्ही करणार नाही. दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे. आणि म्हणून जे देऊ ते कायद्याच्या चौकटीत बसणारं, कायद्यावर टिकणारं जे लाभ आहे ते आम्ही देऊ. आणि तुम्हाला मी सांगतो, मी मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पहा, 5000 मराठा समाजाच्या मुलांना अधिसंख्य पदक देऊन आपण नोकरीला लावलं. सारथीचं वाढवलं, व्याप्ती वाढवली. अण्णासाहेब पाटीलमधून आर्थिक विकास 1 लाख लोकांना आपण बिनव्याजी कर्ज दिलं. हे सगळं जे आहे हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण करतोय. आणि नाही, माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर, सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही, ज्यांच्या हातात संधी होती 94 असेल, इतर वेळेला देखील असेल, पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला, त्यांना पण आपण काही जाब विचारणार की नाही. आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आता शिंदेंच्या या विधानानंतर जरांगे यावर काय प्रतिक्रिया देणार याकडं लक्ष लागून. ब्युरो रिपोर्ट, मुंबईत.